नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता जानकी आपल्या गुलाबदादांनी विचारते की तुम्ही तेथील जे काही CCTV आहे ते सगळं काही जे आहे आणले आहे का। तर इकडे आता आणले तर तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की हो, कारण ते मोबाईलमध्ये आणता येत नव्हते म्हणून मी सगळं काही अगदी पेनड्राईव्हमध्ये घेऊन आलो आणि तो पेनड्राईव्ह तो आता जानकीला दाखवतात। जानकीला आता आनंद होतो। जानकी म्हणते की बरं झालं गुलाबदादा तुम्ही हे सर्व घेऊन आले आणि तो पेनड्राईव्ह आता ते घेऊन जानकी मात्र होते आणि म्हणते की गुलाबदादा अहो तुम्ही तर खरंच माझं खूप मोठं काम केलेलं आहे। गुलाबदादा सुद्धा खूप खुश असतात। तेव्हा जानकी आता गुलाबदादांना अगदी खुश होत थँक्यू सो मच असं म्हणते। त्यावर त्या गुलाबदादा म्हणतात की अहो वहिनी साहेब तुम्ही मला थँक्यू का बोलतात। अहो तुम्ही तर मला अगदी लहान भावासारखं वागवलेलं आहे की नाही, माझ्या मोठ्या बहिणीसाठी इतकं सुद्धा करणार नाही का। तेव्हा आता जानकी म्हणते की हो करणार ना, आणि हे बघा आणखीन एक ही गोष्ट मात्र तुम्ही कोणालाही सांगायची नाही। तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की वहिनी साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, अहो यात त्या कानाला सुद्धा करणार नाही आणि आपलं गुलाबदादा कुणाला सांगत नाही म्हणून। तेव्हा आता जानकी थँक्यू बोलते आणि आता गुलाबदादा लगेच तिथून बाजूला सरकतात आणि गुपचूप निघून जातात। तर लताबाई आता इकडे रूममध्ये असते आणि इकडेच रूममध्ये असते। तेव्हा तिथे नाना दरवाजा उघडून ते आता थोडंसं मोठ्याने हाक करतात। तेव्हा आता लताबाई लगेच उठते आणि म्हणते की नाना अहो या ना या। तेव्हा आता नाना लगेच लांबूनच म्हणतात की नाही असू द्या, मी इथेच बरं आहे का, अहो मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं असं जेव्हा नाना म्हणतात तेव्हा लताबाई म्हणते की अहो संकोच कसला, थांबा बसा खाली, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते म्हणून लताबाई आता जायला निघते। तर नाना म्हणतात की नाही नकोय चहा वगैरे नकोय, मला फक्त बोलायचं आहे म्हणून नाना आता तिथे समोर बाकावर बसतात आणि सांगतात की हे बघा सुमित्राने हट्ट धरलेला आहे, तिचं सुद्धा काही चुकत नाही। हे बघा तेव्हा तर लगेच लताबाई विचारते की आता काय झालं, म्हणजे त्या दिवशी मी तिचे दागिने वगैरे घातले होते त्यामुळे तिथं आता नवीन दागिने मागते की काय। तर नाना म्हणतात की नाही, नाना म्हणतात की तसं नाही, तिचं असं म्हणणं आहे की ह्या प्रॉपर्टीची से व्हायला पाहिजे। तेव्हा आता लगेच लताबाई म्हणते की अहो काय बोलता, असं का विचारतात त्या। तेव्हा आता नाना म्हणतात की हे बघा सुमित्राचं असं म्हणणं आहे की बघा जी काही ती प्रॉपर्टी होती ती सर्व काही ऋषिकेशची होती आणि त्याच्याबद्दल सुद्धा तिला काही म्हणायचं नाही, कारण तिची सुद्धा जरा भावनिक गुंतवणूक होते ऋषिकेशमध्ये। आणि हे बघा आता तुम्ही आला म्हणजे पार्वती आल्यापासून आणि तिला आता येथील काहीच असं पटलं असं झालेलं आहे, भीती वाटते, बाजूला पडते, एकटी पडते असं काहीतरी तिला वाटते आणि जे काही तिचं बाकीचं मुलं आहे ते सुद्धा तर रस्त्यावर येतील अशी भीती तिला वाटते म्हणून ती प्रॉपर्टी हिस्से करायची म्हणते, म्हणून हे सर्व आहे। तर लगेच लताबाई म्हणते की बापरे कसला हा वेडेपणा आहे, आणि हे बघा त्याला मी काय करणार बरं, एक तर अगोदर सर्व काही प्रॉपर्टी मी ऋषिकेशच्या नावावर केलेली आहे। तेव्हा आता नाना म्हणतात की हो बरोबर आहे तुमचं, ते सर्व मला माहिती आहे आणि हे बघा जर तुम्हाला ऋषिकेश बोलला हे मात्र। तेव्हा आता लगेच लताबाई हे कोण म्हणते की आता या व्यवहाराच्या गोष्टीबद्दल मी ऋषिकेश सोबत कसं बोललो, आणि तसंही मी त्याला सर्व देऊन मोकळी झालेलीच आहे, तुम्ही सांगा बरं ह्या प्रॉपर्टीवरती आता माझा काय अधिकार आहे बरं। आणि तेवढ्यात आता ऋषिकेश दरवाजात येतो आणि यांचं बोलणं ऐकतो। तर आता नाना सुद्धा म्हणत असतात की काही हक्क नाही, आणि तेवढ्यात ऋषिकेश ऐकून आणि लताबाई या दोघांना म्हणतो नाना तुम्ही असं का म्हणतात। तेव्हा लगेच लताबाई आणि नाना ऋषिकेशकडे पाहतात, सगळं वैभव नाना तुमचंच आहे म्हणून त्या प्रॉपर्टीला आधार आहे, रुबाब आहे ना, हे बघा तुम्ही करत आहात। तेव्हा खरंच मी खूप लहान होतो तेव्हा मात्र या घराला कोणी वाढवलं आणि कोणी जपलं, असं का बोलता तुम्ही, या प्रॉपर्टीवर तुमचा एक हक्क नाही तर मग कोणाचा असणार। हे बघा नाना तुमच्या नंतर हा प्रॉपर्टीचा वारसा माझ्याकडे आलेला आहे, त्यामुळे हे बघा नाना हे सगळं काही तुमचं आहे, तुम्ही जे म्हणताय ते मी करायला तयार आहे आणि त्यासाठी मात्र पार्वती आईला वंशाला लावण्यासाठी काही गरज नाही। नाना तुम्हाला आणि सगळं करून सुमित्रा आईला जर बरं वाटणार असेल तर मी काही करायला तयार आहे, कारण तिच्याविषयी कोणी राग माझ्या मनामध्ये नाही आणि मला कोणतेही लोभसुद्धा नाही। जे काही वडील मला सांगतील की प्रभुरामाप्रमाणे मी ऐकायला तयार आहे, कारण नेसत्या वस्त्राने सुद्धा प्रभुराम जेव्हा वनवासाला निघाले होते तर प्रभू रामचंद्राची आज आपण पूजा करतो। आणि हे बघा नाना त्या प्रभू रामचंद्रांच्या आपले आईवडिलांचं इतकं मोठं राज्य सोडलं, फक्त मला तुमचा शब्द महत्त्वाचा आहे, तुमच्या शब्दापुढे ह्या प्रॉपर्टीचं मला काही घेणं देणं नाही, कोणती किंमत तिला नाही। तर नानांना आपल्या ऋषिकेशचा अभिमान वाटतो। कौतुकाने ते आता नाना अगदी ऋषिकेशकडे पाहत असतात, त्यांचे डोळे अगदी धन्य होतात। आता ऋषिकेश सर्व बोलून आता पार्वती आई म्हणते लताबाईला विचारते हे सर्व बरोबर आहे ना पार्वती आई। तर आता पार्वती म्हणते की हो अगदी बरोबर, म्हणजे लताबाई म्हणून मी काय म्हणते, हे बघा जर सुमित्राच्या मनामध्ये किंतु आणि परंतु असेल तर हे बघा नाना तुम्ही प्रॉपर्टीची हिस्से करूनच टाका। आता हिला तर आपल्या ऐश्वर्याची बाजूने बोलायचं असणार, तोच लगेच आता ही नानांना प्रॉपर्टीची हिस्से तर करायला सांगते। तर नाना म्हणतात लगेच म्हणते की हो ऋषिकेश मी तुला सांगतो की तू आत्ताच्या आता
वकीलना बोलून घे आपल्या, आणि ते वकील आल्यावर पुढे काय करायचं आहे मी लगेच तुला हे सर्व सांगतो. तर तो बाहेरून खिडकीतून मात्र आता सारंग हे सर्व गुपचूप ऐकत असतो. नाना, ऋषिकेश, पार्वती म्हणते की लताबाई काय बोलतात ते. नंतर आता जानकी ते पेनड्राईव्ह जो आहे तर तो आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि लॅपटॉपला तो जोडते. तेव्हा जानकी ते फुटेज पाहत असते, परंतु ते ॲक्सिडेंट जो झालेला आहे त्या फुटेज अजून मात्र जानकीसमोर काय आलेलं नसतं. तेव्हा तर जानकीला टेन्शन येतं की जानकी विचार करते की नक्की गुलाबदादांनी करेक्ट असं हे फुटेज आणलं असेल म्हणून. जानकी तर पुढचं जे काही फुटेज आहे तर ते पाहत असते. तेवढ्यात ऋषिकेश आत येतो, तर लगेच जानकी लॅपटॉप अगदी बंद करते आणि बाजूला ठेवते. तर ऋषिकेश डायरेक्ट आता कपाटामध्ये जातो आणि फाईल घेत असतो. तर जानकी लगेच उठते, लॅपटॉप बाजूला ठेवलेला असतो आणि ऋषिकेशला विचारते की ऋषिकेश अहो काय झालं. आता ऋषिकेश म्हणतो की काही नाही, जरा देशमाना आणि वकिलांकडे मी जाऊन येतो. तेव्हा तर जानकी म्हणते की वकिलाकडे, आणि का ऋषिकेश काय झालं इतके अचानक वकिलांकडे का निघालं. तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की मी आणि नाना यांना असं ठरवले आहे की प्रॉपर्टीचे हिस्से करून टाकायचे म्हणून. तेव्हा ते ऐकल्यावर जानकीला खूप मोठा धक्का बसतो. जानकी म्हणते की काय काय बोलतात. तर ऋषिकेश म्हणतो की हो, प्रत्येकाच्या आईचा ते हिस्से मिळायला हवे. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की प्रॉपर्टीची शे, आणि ऋषिकेश हे सर्व काय आहे, कधी ठरले हे सर्व काय बोलता तुम्ही. तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की सुमित्राईची तशी इच्छा आहे. तर जानकीला धक्काच बसतो की सुमित्राई आता लगेच प्रॉपर्टीच्या हिश्श्यापर्यंत गेले. तर तेव्हा आता ऋषिकेश सांगतो की बघ आता मात्र सगळ्यांचा हक्क मिळायला हवे, त्यासाठी प्रॉपर्टीची इच्छा होतात. आणि हे बघ जानकी ही उद्या जर आयुष्यामध्ये काय असतं कुणाला बद्दल धास्ती वाटायला नकोय, त्यामुळे जायचे हिस्से त्याला द्यायलाच हवे. त्यानंतर येते जानकी म्हणते की हो हे बघा ऋषिकेश तुम्ही म्हणतात तर तेच जे काय आहे तर ते काही वर्षांनी कधी ना कधी होईलच, परंतु हे बघा ऋषिकेश आता ती योग्य वेळ नाही. आणि आता तुम्ही हे प्रॉपर्टीचे शेअर करायला तयार झालं, येथे कोण आहे, सुमित्रा भाऊजी आहेत का, शर्वरीवंश आहेत का, आणि कोणीच इथे नाही बघा. आणि आईसुद्धा कधी या विषयावर काही अगदीवर बोलल्या नाही, त्यामुळे आता हे प्रॉपर्टीचे शेअर करू नका. आणि आई आता हे सर्व का बोलता याचा एकदा विचार करा, या मग कधी त्या अशा बोलल्या नव्हत्या. म्हणून ऋषिकेश मी तुम्हाला सांगते की हे बघा ऐश्वर्याने ताईचे कान भरलेले आहेत. आता ऋषिकेश ओरडतो. ऋषिकेश म्हणतो की अगं पुन्हा ते काय, त्या ऐश्वर्यावर का संशय घेते, तुझी सुई मात्र तेथच येऊन का थांबते. आणि बघ आई स्वतः नानांशी बोलली आहे तर तिच्या मनामध्ये किती मोठा वादळ होतं हे तर तुला माहितीच आहे. एक तर तिच्या तब्येतीचा विचार कर. अगं डॉक्टरांनी आपल्याला काय सांगितलं त्यांचा विचार कर. जर आपण त्याचं काय ऐकलं नाही तर तिच्या मनावर काय परिणाम होईल, तिच्या तब्येतीवर सुद्धा अगदी फरक पडेल. आणि हे सर्व जे काही तुझं सुरू आहे ना तर ते आता थांबव, तिला त्रास होणार नाही, आपण असं वागायचं आहे, तिला जपायचं आहे आपल्याला. मग अशा वेळेला मी तिला नाही कसं म्हणू हेच तू मला सांग बरं. तेव्हा आता जानकी म्हणते हो ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. तर ऋषिकेश म्हणते की आमच्या सगळ्यांचं ठरलेलं आहे आणि ते सर्वांना मान्यसुद्धा आहे. मी, नाना आणि पार्वती आई आम्ही तिघांनी ठरवलेलं आहे. तेव्हा आता पार्वती आई म्हणजे लताबाई नाव घेतल्यावर हे जानकीला तर खूप मोठा धक्का बसतो. जानकीचे सर्व काही शेवटी लक्षात येतं. तेव्हा तर जानकी म्हणते की अच्छा म्हणजे पार्वती आई होती, म्हणजे नक्की त्याचं काय म्हणणं आहे बरं. तेव्हा आता लगेच म्हणतो की हो, तिने तर सहज अगदी मोठ्या मनाने सांगितलं की प्रॉपर्टीचे हिस्से करून टाका. जर सुमित्राच्या मनात आहे तर खरंच माझ्या पार्वती आई खूप मोठं मन आहे असे ऋषिकेश आता पार्वतीचं कौतुक करतो. तर लगेच जानकी म्हणते की हो का, मोठ्या मनाचं आहे का, त्या ही खोटाडी बाई आहे, तुम्ही तिच्यावर विश्वास ठेवू नका, एक नंबरची खोटाडी आहे. नाही बघा ऋषिकेश अहो तुम्हाला कळते का, कालपर्यंत ती सुमित्रा आईच्या विरोधात होती आणि आज मात्र लगेच सुमित्रा आईचे जे काही निर्णय आहे तो सुद्धा तिला पटायला लागला. मग विचार केला की तुम्ही हे सर्व कोणाच्या सांगण्यावरून होते, केवळ ऐश्वर्या आणि सुमित्रा आईंच्या मुलांना ही प्रॉपर्टी वाटणी द्यायला तयार सुद्धा झाली, याचा विचार तुम्ही केला का. तेव्हा आता ऋषिकेश ओरडतो. तर जानकी म्हणते आता ऋषिकेश एक मिनिट, परंतु ऋषिकेश ऐकायला तयार नसतो. ऋषिकेश म्हणतो हे बघ जानकी, अगं तू प्रत्येक गोष्टीचा उलटाच विचार करत असते आणि प्रत्येक वेळेस म्हणून तुझ्या मनामध्ये उलटेच विचार येतात. आणि हे बघ जानकी, आज ना उद्या प्रॉपर्टीचे हिस्से करायचेच आहे, मग आजच ते हिस्से केले तर काय फरक पडतो, त्यात काय असं बिघडल्यासारखं आहे सांग ना. त्यावर ऋषिकेश भयंकर चिडलेला असतो. जानकी म्हणते की हे बघा माझं ऐकून घ्या. तर ऋषिकेश स्पष्ट शब्दात सांगतो हे बघा मला एकही काही ऐकून घ्यायचं नाही, पाच झालं असता असे बोलून ऋषिकेश काही ना जानकीचं ऐकून घेता बाहेर निघून जातो. तेव्हा तर जानकी खूप विनवण्या करत असते की ऋषिकेश एक बघा प्लीज माझं ऐकून घ्या, परंतु ऋषिकेश मात्र आता काही ऐकायला तयार नसतो. तर आता जानकीला खूप टेन्शन येतं. जानकी म्हणते की हे सर्व काही चाललेलं आहे, प्रॉपर्टीचे हिस्से म्हणजे नक्की काय, हे सर्व म्हणजे घराचे हिस्से करण्यासाठी चाललेलं आहे. तर आणि एक तर ऋषिकेशसुद्धा हे सगळं ऐकायला तयार नाहीत. मग आता नक्की असं काय करायचं आहे बरं. तेव्हा तर इकडे सारंगला तर खूप आनंद होतो. सारंग म्हणतो की ऐश्वर्या हो, हे सगळं काही अगदी तुमच्या सन्मानासाठी
होत आहे आणि धावतच अगदी आनंदाने उड्या मारायला सुरुवात करतो. म्हणजे आपलं बँक अकाउंटमध्ये आता पैशाचा पाऊस पडणार. अगदी आनंदाने असतो. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की झालं का नाचून झालं. ऋषिकेश दादाचे प्रॉपर्टी पेपर्स बनवतात, त्यात नाचण्यासारखं असं काय आहे बरं सारंग. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो असं काय. तर ऐश्वर्या अगदी रागाने म्हणते की असं काय म्हणजे. आणि हे बघा असं सारंग तुम्हाला कळतं का, प्रॉपर्टीचे 4 हिस्से होणार आहेत, त्यातला 1 हिस्सा फक्त आपल्याला मिळणार आहे. लक्षात आले का तुमच्या. आणि काही असे फालतूगिरी तुम्ही करतात आणि काय आनंदाने उड्या मारतात. तर सारंग म्हणतो की ऐश्वर्या हो ना, तर आपला प्लॅन होता की प्रॉपर्टीचे हिस्से करायचं, मग तरीसुद्धा तुम्ही असं का चिडता. ते ऐश्वर्या आता सारंगवर गाल धरते आणि म्हणते की खरंच सारंग किती बावळट आहात हो तुम्ही. म्हणजे हे बघा खरा प्लॅन तर हा नाहीच. म्हणजे हे बघा जे काही प्रॉपर्टी पेपर्स आहेत तर ते येतील तेव्हा आई वेळेस मात्र पेपर्स बदलले जातील आणि जे काही सहाय्य करण्याच्या वेळेस पेपर्स असतील तर ते पेपर्स जे काही सह्या करायच्या वेळेस पेपर्स असतील तर ते पेपर्स बदलले जातील. कारण त्या पेपर्सवर जे काही आता वाटणी आहे ती चौघात नसतील, ती सगळी प्रॉपर्टी मुलांच्या नावावर असेल आणि फक्त एकच मुलगा त्या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक असेल. तेव्हा तर सारंग म्हणतो एकच मुलाला म्हणजे नक्की कुणाला. तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते सारंग पुरुषोत्तम रणधीर. तर सारंग तर अगदी खुश होतो आणि विचारतो की मला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो सारंग ही सगळी प्रॉपर्टी तुमच्या वाटेला असेल. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो पण ऐश्वर्या सौमित्र दादर शर्वरीत आहे. आता लगेच ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो असं काय करता तुम्हाला कसली कळत नाही की तुमची तो सौमित्र दादा आहे तर तो जानकी वहिनीचा प्यादा आहे. आणि जेव्हा त्याला हे कळेल की घराचं ते वाटणी सुरू आहे तर नक्की तो अगदी पणा काढणार. आणि तुमची ती शर्वरीच आहे तिच्यावर तर जानकीचा उपकार आहेतच आणि त्यामुळे तसे ते आपल्या बाजूने उभी नाही राहणार. त्याला आता जानकीचा पुळका असेल आणि ते तर आता प्रॉपर्टीचे हिस्से होण्यापासून अगोदरच नांगी टाकेल. त्यामुळे हे बघा सारंग तुम्ही समजून घ्या की हे सर्व लोक आहेत तर ते अजूनपर्यंत जानकीच्या ताब्यात आहे. तर त्यामुळे हे बघा आपल्याला फक्त आणि फक्त आपला एक हिस्सा घेऊन नाही चालणार हे लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला सगळे काही जे अधिकार आहेत ना आपल्याला आहेत तर ते मिळायला पाहिजे. कळलं का. आता सारंग मी तुम्हाला काय म्हणते. तेव्हा आता सारंग म्हणतो की हो आले माझ्या लक्षात. म्हणजे बघा ऐश्वर्या आपल्याला मात्र आता प्रॉपर्टीचे खोटे पेपरसुद्धा तयार करावे लागतील. तेव्हा आता ऐश्वर्या हसते. ऐश्वर्या म्हणते की तयार करावे लागतील. तेव्हा लगेच आता सारंग विचारतो की म्हणजे पेपर्स तयारसुद्धा. तर ऐश्वर्या आता हसत म्हणते की ऐश्वर्या सगळं काही तयार अगोदर करून घेतलेली असते आणि आता ही प्रॉपर्टी सगळी काही तिला तिच्या नावावर करून घ्यायची असते. सारंग फक्त ती आता वापर करत घेत असते आणि सारंगला बरोबर आता आपल्या हाताखालचा पाहुला बनवते की सगळं काही प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेण्याची प्रॉपर्टीचे पेपरसुद्धा तयार झालेले असतात. त्या ऐश्वर्या लगेच कपाटातून ते पेपर्स घेते आणि ते पेपर सारंगला दाखवते. सारंग हातात घेणार तोच ऐश्वर्या ते पेपर्स आपल्या हातात ठेवते आणि खोटे पेपर्स मी अगोदरच तयार करून ठेवले असं सारंगला म्हणते. तेव्हा ऋषिकेश दादा जे काही पेपर्स घेऊन येतील आणि जे काही आपले पेपर्स आहे आणि ह्या पेपरचं एकदा की अदलाबदली झाली तर आपण जिंकलो. मात्र आता ऐश्वर्या सगळ्या मागचा प्लॅन असतो आणि सारंगसुद्धा त्या ऐश्वर्याचं साथच देत असतो सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावरून करून घेण्यासाठी. नंतर आता इकडे सुमित्रा टेन्शनमध्ये आपल्या रूममध्ये बेडवर बसलेली असते आणि तेवढ्यात आता जानकी दरवाजात येते. सुमित्रा आता वैतागून म्हणते की कोणी. तर जानकी आता दरवाजा उघडते आणि आत येते. तेव्हा जानकीला बघून आता सुमित्राला भलताच राग येतो. तेव्हा लगेच आता सुमित्रा टटकन उठते आणि रागाने म्हणते की तू अगं का आलीस इथे. मी तुला सांगितलं होतं ना की माझ्या रूममध्ये येऊ नको. आणि हे बघ इथून चालती हो मला तुझं एकही शब्द ऐकायचं नाही. तर जानकी आता खूप विनवणे करते. जानकी म्हणते की बघाय माझं ऐकून घ्या. मला माहिती आहे की तुम्हाला माझं तोंड नाही बघायचं पण मी तुमच्या रूममध्ये आलेले सुद्धा नाही चालणार. आणि हे बघाई माझं प्लीज ऐकून घ्या. जर आता बोललेलं नाही तर खूप मोठा असा अनर्थ होईल. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आई, एकदा माझं ऐकून घ्या. तर सुमित्रा खूप राग येतो. सुमित्रा रागाने जानकीचा हात अगदी झिटकारते आणि जाईतून असं मोठ्या आवाजात म्हणते. तर सुमित्रा लगेच तिच्या लक्षात आल्यावर जानकीला राग की अच्छा म्हणजे मी प्रॉपर्टीचे जे काही हिस्से आहेत तर ते वाटणी मागितली म्हणून तुझ्या नाकाला मिरच्या जमल्यात. जानकी विचारे मात्र रडत असते आणि ती लगेच आता सुमित्राला म्हणते की आई तुम्हाला असं वाटतं की म्हणजे सगळं काही मी प्रॉपर्टीसाठी बोलले तर. आणि हे बघा आई मागच्या वेळेस आम्ही प्रॉपर्टी जी काय आहे तिचा विचार केला नव्हता. अगदी हे घर सोडून गेलो होतं तरीसुद्धा काहीच आम्ही या घराला अगदी कवडीसुद्धा नेली नव्हती. हे तुम्हाला सगळं काही विसरलं का आई. आम्ही यावेळेस प्रॉपर्टीचा सुद्धा विचार केला नव्हता तरीसुद्धा आज तुम्ही माझ्यावर हे ससले आरोप करतात. आणि बघा ऐश्वर्या आणि सारंग भाऊजी आपलं घर विकायला निघाले होते मात्र येऊन आम्ही वाचवलं. याचं सगळं काही विसरून तुम्हाला आता पडला का. तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की हो ना एकावं अगं आतापर्यंत तू या घरासाठी काय काय केलं ते सगळं काही मला आता सुमित्राचं खूप मोठी जानकीबद्दल आता गैरसमज झालेला असतो. जानकी आता खूप रडत असते. आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते की हे बघा आई नाही तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. हे बघा मी तुम्हाला काय असं ऐकत नाही. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की ज्या माणसाला लक अशी वाट दिसत असते आणि फक्त दूर गेलेल्या माणसाचा हात असा
घट्ट पकडायचा असतो आणि त्याला वाट दाखवायची असते, असंच मला म्हणायचं आहे. एवढंच आहे, आता मला कळते आणि तेच मी आलो आहे. सुमित्रा याचा सुद्धा गैरसमज करून घेते. सुमित्रा म्हणते की अच्छा, म्हणजे आम्ही अगदी जी काही वाट आहे आमची मार्ग विसरला आहोत आणि तू आम्हाला तो दाखवण्याचा प्रयत्न करते. तर सुमित्रा तर भलताच गैरसमज करून घेते आणि रागाने खाली बसते. तेव्हा तर जानकीला खूप टेन्शन येतं. जानकी आता रडतच म्हणते की आई, अहो तुम्हाला कसं समजावतेच मला नाही कळत. आणि हे बघा आई, मग तुम्ही माझ्यावर चिडलात ना, मग हवी ती शिक्षा तुम्ही मला द्या, माझ्याशी बोलू सुद्धा नका. परंतु त्या ऐश्वर्याच्या बोलण्यात तुम्ही येऊ नका, तिच्यावर विश्वास ठेवून काही असं पाऊल उचलू नका. ती ऐश्वर्या खूप दुष्ट आहे आणि तिच्यामध्ये तुम्ही आपल्या घराचे तुकडे करू नका. तेव्हा आता ऐश्वर्याचं नाव घेतल्यावर सुमित्रा राग येतो. सुमित्रा म्हणते की पुरे का सारखं सारखं ते ऐश्वर्याचं नाव घेते आणि हे बघ तिच्यावर असं भलतेसल ते आरोप करू नको आणि त्या पार्वतीच्या हाताचं खेळणं बोलण्यापेक्षा आम्ही आमचं जे काही आयुष्य आहे तर ते जगू आणि तू त्यात आडवी येऊ नको. तेव्हा तर जानकी म्हणते की आई, हवं असं नाही आणि कसं समजावतो तुम्हाला. आणि हे बघा आई, ती ऐश्वर्यात प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागते ते, आणि जर तिने उद्या आपल्याला घराचे हिस्से केले तर आई तुम्हाला ते चालणार आहेत का. तर सुमित्रा तोऱ्यात म्हणते हो चालतील मला ते, आणि परत मोठ्या आवाजात जानकीला म्हणते की हो मला चालेल. तेव्हा ते जानकी शांत राहते. सुमित्रा विचारते की ऐकलंस ना, मग बोला तर तुला काय बोलायचं आहे ते. जानकीला खूप रडू येतं. जानकी आपल्या डोळ्यातील पाणी पुसते आणि म्हणते आई, हे बघा जर तुम्ही असं करायला लागला तर आम्ही काय करायचं. तेव्हा तर सुमित्रा रागाने म्हणते की हो तुम्ही काही करायचं नाही आणि आम्ही सुद्धा नाही. तेच तर मी तुला सारखं सारखं सांगते की तू काही करू नको, काही बोलू नको आणि सगळ्यात अगोदर ही नाटक थांबव. हे जे काही सुरू आहे ना या घरामध्ये दुष्टचक्र सुरू आहे तर ते सगळं काही तुझ्यामुळं चालू आहे, कारण तू यात पार्वतीला या घरात घेऊन आली आणि तेव्हापासून हे सगळं काही आता घराचे वासे तुटले. आज ती पार्वती मात्र तुझ्या नवऱ्याची आई बनून या घरावर राज्य करते आणि तू काय करतेस आणि तू मात्र तिच्या हातातील खेळणी बनून तिच्या समोर नाचते. जानकी तेव्हा तर जानकी खूप रडते आणि म्हणते की अहो माझे हात दगडाखाली आहेत आणि हे बघा आई माझं चुकलं, मी त्यांची माफी मागितली, मला माफ करा. ती खूप मोठी एक चूक झाली. त्या बाईला मी घरात आणायला नको होतं. खरंच त्या बाईला घरात आणले आणि खूप मोठी चूक करून ठेवली. आणि हे बघा आता खरंच माझं कशावरच कंट्रोल नाही आहे. मला नव्हतं माहिती बाई घरात आल्यावर इतका मोठा तमाशा करेल म्हणून. परंतु आता हे बघा आई माझ्या हातामध्ये काही राहिलेलं नाही. सुमित्रा जानकी हात धरते आणि रडतच म्हणते की आई माझ्या हातात नाही, परंतु आता सगळं तुमच्या हातात आहे. आई तुम्हाला आठवतं का हे जे घर आहे ते आपल्या दोन्ही हाताने आपल्या दोघींच्या हाताने आपलं घट्ट असं विणलेलं आहे. ते काय आपण असं धरून घट्ट अगदी विणून ठेवलेलं आहे. ते घर मात्र आता तुम्ही विसरून देऊ नका. आता जानकी खूप विनवणे करत असते. सुमित्रा सुद्धा रडत जानकीकडे पाहत असते. आता रडता तिला भलताच राग येतो. रागानेच ते लगेच आता जानकीच्या हातातील हात बाजूला हिसकून घेते आणि भास्कर जानकी यापुढे एकही शब्द तू आता बोलू नको असं शब्दात सांगत असते. बास झालं बास, आता यापुढे मात्र मी तुझी आई सुद्धा नाही आणि सासू सुद्धा नाही असं स्पष्टपणे जेव्हा ती जानकीला म्हणते तेव्हा जानकीला खूप मोठा आणखीनच एक धक्का बसतो. तेव्हा तर सुमित्रा म्हणते की जे काही मी तुला सांगितलं ते लक्षात ठेव. तर जानकी म्हणते की आई प्लीज असे बोलू नका. तर सुमित्रा म्हणते की अगं हे जे काही तू डाव खेळतेस ते सगळे डाव मला कळतात. जानकी आता इतकी जीव तोडून अगदी सांगण्याचा प्रयत्न करते काय हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा. अहो कोणी असे डाव माझ्या नाहीत आणि माझ्या मनात सुद्धा असं वेगळं काळेवर नाही म्हणून फक्त आणि फक्त आपल्या घरातील विचार करते. आणि ती ऐश्वर्या तुम्हाला माहिती आहे का की आतापर्यंत तिने काय काय केले आणि काय काय नाही. तेव्हा आता ऐश्वर्याचं नाव घेतल्यावर आता सुमित्रा तर ऐकायला तयारच नसते. जानकीच्या हाताला धरते आणि आता मला तुझं एकही शब्द ऐकून घ्यायचा नाही, तू काही एक बोलू नको म्हणून तिला रूमच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. सुमित्रा करत असते. शेवटी तर जानकी विनवण्या करून आईंना सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु सुमित्रा आता जानकीला रूमच्या बाहेर काढून दरवाजा लावून घेतलेला असतो. तरी सुद्धा बिचारी जानकी आता दरवाजा वाजवत आईंना म्हणत असते की आई हे बघा तुम्ही त्या ऐश्वर्यावर विश्वास ठेवू नका, आई प्लीज म्हणून जानकी आता खूप अशी रडतच दरवाजा वाजवत असते. आणि सुमित्रा सुद्धा आता दरवाजाला पाठ देऊन खूप रडत असते. तिला सुद्धा खूप अगदी मनस्ताप होत असतो आणि जानकीला तर खूपच जास्त. जानकी सुद्धा दरवाजाला पाठ लावून खूप रडते. त्यानंतर आता जानकी रूममध्ये यायला निघते. आता सुमित्रा तर ऐकायला तयार नसते. शेवटी जानकी कंटाळते आणि रूममध्ये येते आणि शेवटी जानकी कंटाळते आणि रूममध्ये येते. तर तोपर्यंत ओवीने रूममध्ये लॅपटॉप घेतलेला असतो आणि ते जे काय आहे CCTV तर ते चेक करत असते. ओवीला आता काही कळत नसतं की नक्की हे काय ओपन झाले असेल. तेव्हा ओवी आता लगेच ते बंद करणार. तोच लगेच जानकी येते. जानकी लगेच आता ओवीला म्हणते की अगं ओवी काय करतेस आणि लॅपटॉप कशाला घेतलास तू. तेव्हा आता लगेच ओवी म्हणते की आई अगं कुठली फिल्म तू पाहतेस अगं, यामध्ये फक्त माणसं हे जर करताय. मी किती वेळेस मी फॉरवर्ड करून पाहते परंतु बोरिंग होत आहे. अगं बोरिंग फिल्म आहे आणि आई काय ही फिल्म तू पाहतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की अगं राणी ही फिल्म नाही, अगं माझं काही कामच आहे तर ते तू फिल्म वगैरे नको समजूच. आणि हे बघ तू का बसली बरं इथे, तुला सांगितलं होतं ना तू खेळायला जाऊ नको आणि अभ्यासाला बस, अजूनपर्यंत अभ्यासाला बसली नाही आहे का. अगं काय
बोलतेस अगं ओवी काय करतेस तू. तेव्हा आता ओवी ऐकायला तयार नसते आणि ओवी आता रूमच्या बाहेर निघून जाते. तेव्हा तर जे काही ते लॅपटॉपमधील CCTV फुटेज आहे तर जानकी बारकाईने पाहते. तेवढं तिचा एक माणूस समोरून जाताना दिसतो आणि त्याच्या हातामध्ये जे काही पॉकेट असतं ते पॉकेट मात्र आता जे काही DNAचं सॅम्पलचे पॉकेटमध्ये नेलं होतं अगदी सेम टू सेम ते पॉकेट दिसतं. आता ही जानकी सर्व काही लक्ष देते. तर जानकी विचार करते की हा तर डावीकडून पाकिट घेऊन गेला आणि पुन्हा मागे आला आणि त्या माणसाच्या हातामध्ये एक लिफाफा सुद्धा आहे. जानकीला ओळखतं आणि तो माणूस गेला सुद्धा. जाताना सुद्धा याच्या हातामध्ये तेच होतं आणि येताना सुद्धा शेवटी तेच आहे. म्हणजे नक्की ह्या पॉकेटमध्ये ते सॅम्पल असणार की ज्यावेळेस हा ॲक्सिडेंट झाला एवढ्या वेळात त्यांनी ते नक्की बदलले असणार. तर जानकीचं सर्व काही लक्षात येतं. सर्व काही जानकीला समजलेलं असतं आणि प्रेक्षकांनो हा भाग इथे संपतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. आता लताबाई आणि कावेरी ह्या मंदिरात आलेले असतात आणि त्याची आता एकमेकींशी भेट होते. तेव्हा मात्र आता लगेच कावेरीने सांगितलेलं असतं की आता जे सयाजीराव आहे तर त्यांना नानांनी किडनॅप केलं होतं. तेव्हा आता लताबाई म्हणती की म्हणजे तुम्ही काय बोलताय की नानासाहेबांचे जानकीच्या वडिलांनी किडनॅप केलं होतं का. तेव्हा आता कावेरी म्हणते की अहो तुम्ही काय बोलता. अहो जानकीच्या वडिलांनी नाही तर ऐश्वर्याच्या वडिलांनी किडनॅप केलं होतं. मी जानकीची आई नाही तर ऐश्वर्याची आई आहे. हे आता समजल्यावर आता लताबाईला धक्काच बसतो. तेव्हा मात्र आता लताबाईसमोर सगळं सत्य आल्यावर लताबाईला धक्काच बसतो. लताबाई डायरेक्ट आता लगेच इकडे ऐश्वर्याकडे येते आणि रूम उघडून मात्र ऐश्वर्या तिथे बसलेली असते बेडवर. तर लताबाई आता लगेच अगदी रागाने मात्र ह्या ऐश्वर्याकडे पाहत असते. त्यानंतर मात्र आता जानकी त्या माणसाचा फोटो वगैरे बघून पोलीस स्टेशनला येते आणि त्या हवालदाराला म्हणत असते की तुम्ही त्या माणसाला ओळखतात का. तर आणि नक्की तुम्ही ओळखतात आणि तो आपल्या गावातील आहे का. नक्की तो कुठे असतो आणि त्याला कुठे सापडू कुठे शोधू मी त्याला असं ती आता पोलिसांनी विचारत असते. तेव्हा जानकी मोबाईलमध्ये त्या माणसाचा फोटो बघून आता तिथून जातच असते आणि एका चहाच्या टपरीवर तो माणूस चहा घेत असतो. तेव्हा तो आता त्या चहावाल्याचा ओरडतो की अरे एक चहा दे. तेव्हा जानकी आता वळून त्या माणसाकडे पाहते आणि तो मोबाईलमधील जो काही फोटो आहे तर तो सुद्धा अगदी तसंच आहे. जानकीला तर सगळं काही ओळखलेलं असतं. तेव्हा तर जानकीला त्या माणसाला बघून खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा प्रेक्षकांना पुढं काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.